जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी आज मतदान. एकूण 7,438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर सोमवारी होणार मतमोजणी. फडणवीस शिंदेंच्या बैठकीमध्ये ठरला सत्तेचा फॉर्म्युला. आज सकाळी 11 वाजता होणार शिक्कामोर्तब. मुंबई मनपाची सत्ता कुणाकडे, यावर होणार शिक्कामोर्तब. अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का, खासदार बजरंग सोनवणेंनी उपस्थित केली शंका. विमान अपघाताबद्दलच्या वाचाळांना विखेंनी फटकारलं. ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळेपर्यंत जरा दम धरा, असा दिला सल्ला. नाशिक राष्ट्रवादीमध्ये फूट. हेमलता पाटलांचा वेगळा गट, राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा. वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या. खालापूर टोल नाक्यावरती मनसेचं आंदोलन. मंत्री संजय शिरसाट आणि मुलगा अडचणीमध्ये येणार असल्याचं वक्तव्य. हॉटेल लिलावात प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशीची सुद्धा केली मागणी. एपस्टीन फाईलवरून काँग्रेस आक्रमक. पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन. विरोधकांच्या कुरघोड्यांना शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं थेट उत्तर. मला डेवचू नका, मी कुणालाच सोडणार नाही, असं म्हणत केला पलटवार. बोर्ड परीक्षांच्या काळामध्ये समायोजन नको, समायोजन प्रक्रिया स्थगित करावी. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी. आज ओला आणि उबर रॅपिडोचा देशव्यापी संप. खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका. भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळीत करण्याचा डाव. ईव्ही उत्पादनासाठी ऐतिहासिक करार. महिंद्रा अँड महिंद्रा 15,000 कोटींची गुंतवणूक करणार. राज्यामध्ये महिंद्रा देणार 15,000 जणांना रोजगार. अमेरिकेनं इराण्यांना देश सोडायचा दिला संदेश. इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला. ट्रम्प म्हणाले, भविष्यात आमच्या मदतीची करू नका अपेक्षा. मराठी माणसासाठी अभिमानास्पद बातमी. स्क्वाड्रन लीडर प्रसाद पटवर्धन त्रिपुरा राज्यपालांचे सहाय्यक नियुक्त. त्रिपुरा राजभवनामध्ये प्रथमच एसडीपी पदी मराठी माणूस. अंडर 19 विश्वचषकावर भारतानं 6व्यांदा कोरलं नाव. इंग्लंडचा भारतानं केला पराभव. वैभव सूर्यवंशींच्या धडाकेबाज केल्या धावा. आजपासून महिनाभर रंगणार T20 वर्ल्ड कपचा थरार. सूर्याची सेना पहिल्याच सामन्यामध्ये नवख्या अमेरिकेशी भिडणार.